जय जय रघुवीर समर्थ। रात्रीच्या वेळी तीच लोक जास्त आठवतात ज्यांनी आपल्या आयुष्याचे 12 वाजवलेले असतात। मित्रांनो, चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही समजू शकेल। जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत राहण्याचं कारण ओळखेल। या जगात सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते। मित्रांनो, स्वतःला चांगलं समजून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकात शिकवली जाते। आयुष्यात एकटं राहायला शिका, कारण शेवटपर्यंत कोणीच सोबत राहत नाही। किती खोटारडे लोक असतात, शपथ घेऊन पण विश्वास तोडतात। मित्रांनो, हसू सर्वांसाठी असते, पण अश्रू फक्त खास व्यक्तीसाठी असतात। ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला शिका, कारण विश्वास हीच एक गोष्ट नातं टिकवून ठेवू शकते। वेळ एकसारखी नाही राहत, जे इतरांना रडवतात त्यांनाही रडावेच लागते। मित्रांनो, लोक विसरून जातात, जी व्यक्ती त्यांचं मन राखते त्या व्यक्तीलाही एक मन असते। जगायचं तर कंदिलाप्रमाणे जगायचं, जो राजाच्या महालात आणि गरिबाच्या झोपडीत एकसारखाच प्रकाश देतो। वेळ बदलल्याने तेवढा त्रास होत नाही, जेवढा त्रास आपली जवळची व्यक्ती बदलल्याने होतो। मित्रांनो, डोळ्यातील पाणी आणि हृदयाची कहाणी सगळ्यांनाच कळत नसते। गमावण्याचं दुःख फक्त त्यालाच कळते ज्याने आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे। मित्रांनो, तुमचं दुःख हे तुमचंच राहणार आहे, मग ते आपल्यांना सांगा नाहीतर परक्यांना सांगा। भरलेला खिसा माणसाला सारं जग दाखवतो, पण तोच खिसा रिकामा झाला की त्याला त्याची जागा दाखवतो। नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, आपल्या आयुष्याचा तमाशा आपण स्वतःच बनवतो। आपल्या आयुष्याचा तमाशा आपण स्वतःच बनवतो, एखाद्याला आपली दुःखी न सांगून। कुणाच्या वेदना वाचता आल्या तर नक्कीच बघा, कारण आनंद व्यक्त करता येतो, पण दुःखाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडत नसतात। बिनधास्तपणे जगणंही सोपं नसतं, त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडीमोल भावात लिलाव करावा लागतो। मित्रांनो, भावाचा सल्ला हा कायम विकासाच्या मार्गावर घेऊन जात असतो। तो भाऊच असतो जो प्रत्येक संकटात खंबीरपणे साथ देतो। स्वतःच्या दुःखाचं कधीच प्रदर्शन करू नका, कारण या जगात कोणीच कुणाचे नाही। म्हणून संकटावर पाय देऊन उभे राहा, कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवीन दिशा दाखवेल। आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही, हा विश्वास स्वतःमध्ये रुजवून बघा, मग जीवनामध्ये हवा तो बदल नक्कीच तुम्हाला जाणवेल। मित्रांनो, विश्वास ही एक दुर्मिळ गोष्ट आहे जी प्रत्येकाकडे नसते। वेळ त्यांच्या सोबतच घालवा ज्यांचं बोलणं तुमच्या मनाला आवडते, त्यांच्या सोबत घालवू नका ज्यांचं बोलणं तुमच्या मनाला लागते। मित्रांनो, मोठेपणा दाखवून काहीच भेटत नाही। खरं तर माणूस कमवायला माणसामध्ये माणुसकीच असावी लागते। कोणालाही जास्त जीव लावू नका, कारण तुम्ही आज ज्या व्यक्तीसाठी स्माईल आहात उद्या त्याच व्यक्तीसाठी टेन्शन असू शकता। मैत्री अशी करा की ती तुटणार नाही, प्रेम असं करा ते मिटणार नाही, माया अशी लावा ती मरणार नाही, आणि जीवन असे जगा की तुमच्यासारखं कुणी जगणार नाही। मित्रांनो, समाधान असेल तरच पैसा सुख देतो, नाही तर कितीही मिळवला तरीही कमीच पडतो। जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मनातलं बोलून टाका, कारण गप्प गप्प राहणाऱ्या नात्याचा एक दिवस गुदमरून मृत्यू होतो। आयुष्य हे एक चक्र आहे, तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल। म्हणूनच नेहमी चांगले कर्म करा, मग तुम्हाला चांगल्याच गोष्टी परत मिळतील। आपल्याला बोलणारे तर काही पण बोलतात, पण कधी विचार केलाय का
की सहन करणाऱ्याला काय वाटत असेल. माणूस मनापर्यंत पोहोचला तरच नातं निर्माण होतं, नाही तर ती फक्त ओळखच ठरते. चांगल्या व्यक्तीसोबत नशीब नेहमी वाईट खेळ खेळत असते. मित्रांनो, नंतर तर सगळेच म्हणतात मला सांगायचं होतं, पण जेव्हा सांगायचं असतं तेव्हा कोणालाच ऐकायचं नसतं. आपले तेच असतात जे समजतात आणि समजूनही घेतात. दुःख कशाला म्हणतात? जेव्हा मनात सांगण्यासारखं खूप काही असते पण गप्प बसावं लागते, कारण समजून घेणारे कुणीच नसते. मित्रांनो, आयुष्यात एक तरी खांदा असावा, ज्या खांद्यावर हक्काने डोकं टेकून मनातलं सगळं काही विश्वासाने सांगता यावे. मित्रांनो, मावळणारा सूर्य स्वतःच मोठा पुरावा आहे की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीचा शेवट सूर्याच्या सोनेरी किरणांनी होतो. आयुष्य खूप सुंदर आहे. कधीतरी एकटं राहून बघा. ही मैत्री, प्रेम आणि गोड बोलणं हे सगळं खोटं असते. मित्रांनो, प्रेमरूपी नजरा जर एकमेकांना भिडल्या की पुढे चालून त्याचा परिणाम हृदयाला भोगावा लागतो. सोबत कितीही लोक असू द्यात, शेवटी स्वतःलाच स्वतःचा आधार बनावे लागते. म्हणूनच अडचणीत आधार शोधू नका, तर स्वतःलाच भक्कम बनवा. हसून केला जाणारा आणि रडूनही न संपणारा एकमेव गुन्हा ज्याला लोक प्रेम असे म्हणतात. मित्रांनो, आयुष्य असंच असतं. बरंच काही देऊनही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी उपाशी ठेवत असते. आयुष्यात खुश राहायला पैसा नाही, तर मनासारखा जोडीदार असावा लागतो. मित्रांनो, परिस्थिती आणि वेळ कितीही वाईट असली तरी एक गोष्ट कधीच संपत नाही, ती म्हणजे कष्ट. आयुष्यात कितीही पैसा कमवा, पण मन मोकळं करायला जवळचा माणूस नसेल तर या जगात तुमच्यासारखा भिकारी कोणीच नाही. मित्रांनो, डोळ्यातील पाणी आणि हृदयाची कहाणी सगळ्यांनाच कळत नाही. एकटे असताना पण आनंदी राहायला शिका, कारण आयुष्य सुद्धा तुमची साथ सोडते. मग माणसांचं काय घेऊन बसलात? आयुष्यात या 3 गोष्टी कधीच परत येत नाही: तुटलेला विश्वास, निघून गेलेली वेळ आणि तोंडातून बाहेर पडलेला शब्द. मित्रांनो, रोज आठवण न यावी असे होतच नाही. रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही. मी तुला विसरणार नाही याला विश्वास म्हणतात, आणि तुला याची खात्री आहे यालाच खरी मैत्री म्हणतात. आयुष्यात अशा व्यक्तीशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा ज्यांना खरोखर तुमच्या भावनांची कदर आहे. आपल्या मागे कोण काय बोलतंय याकडे दुर्लक्ष करायचे असते. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे आहात आणि ते मागे आहेत. म्हणूनच तर ते मागे बोलत आहेत, पुढे तुमच्या तोंडावर नाही. मित्रांनो, आयुष्यात निदान इतके तरी स्वावलंबी असावे. स्वतःच्या हसण्याचं स्वतःच कारण बनावे. मित्रांनो, सगळं काही छान होईल, कारण आपली वेळ वाईट आहे पण आयुष्य नाही. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जाऊ शकतात त्या एक दिवस नक्कीच संपणाऱ्या असतात. वेळ सुद्धा खूप जखमा देते, म्हणूनच घड्याळात फुले नाही तर काटे असतात. मित्रांनो, एकट्यावर वेळ आल्यावर नेहमीच आपल्याला कळते की आपला आधार फक्त आपण स्वतःच आहोत, दुसरे कोणीही नाही. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा सुद्धा वेळ आल्यावर तो पलटणारा असतो. वेळेचं काय, आज ना उद्या बदलून जाईल, पण केलेला अपमान, सोडलेली साथ कायम लक्षात राहील. आपल्याला चटके देणारे पण तीच लोक असतात ज्यांना आपण वाऱ्यापासून मिसताना वाचवलं होतं. मित्रांनो, जग हे साप शिडीचा खेळ आहे. इथे शिड्या कमी आणि गिरणारे सापच जास्त आहेत. सगळे आपलेच आहेत हाच तर खूप मोठा गैरसमज आहे. पैसा माणसाला कितीही वर नेऊ शकतो,
पण माणूस 1 रुपया पण वर नेऊ शकत नाही. सगळ्यांसाठी आपण आहोत, पण प्रश्न पडतो की आपल्यासाठी कोण आहे. मित्रांनो, गरज पडते ना तेव्हा लोक कावळ्याला सुद्धा इज्जत देऊन बोलावत असतात. आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे कधीही चिंतित होऊ नका. लक्षात ठेवा, वेळेचे ग्रहण चंद्राला आणि सूर्याला सुद्धा झेलावे लागतात. ज्या वेळेस वेळ वाईट असते ना त्यावेळेस नियतीही आपली परीक्षा घेत असते. मित्रांनो, जेवढे पण वाईट दिवस बघितले त्याच्यापेक्षा पण चांगले दिवस बघणार. हळूहळू का होईना मी माझे स्वप्न पूर्ण करणार. तुमच्या मदतीची किंमत ज्यांना समजत नाही त्यांना कधीच मदत करू नका. खोट्यांच्या बैठकीत आम्ही खरं बोलून फसलो. ती टोळीच गर्द्यांची होती जिथे आम्ही मैत्री करून फसलो. मित्रांनो, लोखंडाला लागलेला गंज आणि माणसाला आलेला माज हेच त्याला स्वतःहून संपवतात. माणसाने पैशाने नव्हे तर मनाने श्रीमंत असावे. आम्ही कधीच कुणाची बराबरी करत नाही, कारण आमच्याकडे जे काही आहे त्यातच आम्ही सुखी आहोत. मित्रांनो, कधी स्वतःला कमी समजायचं नाही. कष्टाने कमवायचं आणि रुबाबात जगायचं. पायाला लागलेली ठेच नीट चालायला शिकवते आणि मनाला लागलेले शब्द माणसं ओळखायला शिकवतात. मित्रांनो, दिखावा करणं आपल्याला जमत नाही. जसं आहे तसंच आपण राहणार. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. असाच नेहमी स्वभाव ठेवा. काम करायचं आणि नेहमी रुबाबात जगायचं. मी माझ्या नजरेत स्वतःच ब्रँड आहे, कारण मला इतरांकडून कोणी चांगलं म्हणण्याची अपेक्षा नाही. सगळं कळतं आम्हाला कोण कसं वागत आहे, फक्त आम्ही बोलून दाखवत नाहीत. इच्छा फक्त आपण एकच ठेवायची, स्वतःचं साम्राज्य स्वतःच निर्माण करायचं. मित्रांनो, फक्त कष्ट करायचं आणि संयम ठेवायचा. हाल होतील पण हार होणार नाही. मित्रांनो, आयुष्यात अडथळे येतात म्हणून थांबायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे संकटांना पण झुकावेच लागते. तुम्ही काय, मी स्वतः सांगते की मी वाईट आहे, कारण तुमच्यासारखा खोटेपणाचा दिखावा करायला मला जमत नाही. जर तुम्हाला खेळ खेळता येत असेल ना तर आम्हाला पण खेळ बदलता येतो. मला जे करायचं आहे ते मी 100% करणार. मित्रांनो, दुसऱ्यांनी नाही तर स्वतःने बनवलेल्या नियमानुसार वागायचं. पैसा बघून आम्ही कुणाला इज्जत देत नाही. जो आम्हाला इज्जत देणार आम्ही त्यालाच इज्जत देणार. जग धोका देऊन हुशार झाले आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. आपलं आयुष्य स्वतःच्या थाटात जगायचं, दुसऱ्याच्या धाकात नाही. मित्रांनो, एकटा राहणारा व्यक्ती हा कधीच एकटा राहत नसतो, कारण तो सगळ्यांना ओळखून एकटा बसलेला असतो. आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही, आमचं कोणी मालक नाही. एकटाच आहोत पण कायम वजनात आहोत. वस्तू लाख रुपयाची असो किंवा 1 रुपयाची असो, मित्रांनो, ती वस्तू स्वतःच्या कष्टाची असली पाहिजे. जेव्हा आपले जवळचे पण आपल्यापासून काही लपवायला चालू करतील तेव्हा समजून जावा, धोक्याची चाल रचली जात आहे. मित्रांनो, आम्ही तुमच्यापासून लांबच बरे आहोत, कारण आज तुम्ही ज्याला शिव्या देताना उद्या त्याच्याच हातात हात घालून फिरता. जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा इज्जत पण येते, पण लक्षात ठेवा, ही इज्जत तुमच्या पैशाला असते, तुम्हाला नाही. आयुष्यात माघार घ्यायला कधीच घाबरू नका, पण मनातलं टार्गेट पूर्ण केल्याशिवाय कधीच थांबू नका. मित्रांनो, वाईट वेळातच आपल्या माणसांची ओळख पडते. विश्वास सगळ्यांवर डोळे उघडून ठेवायचा, बंद करून नाही, कारण हातात हात घालून फिरणारा सुद्धा वेळ आल्यावर बदलत असतो. लोकांचं माहित नाही, पण जिथं मी प्रामाणिकपणे नाती जपण्याचा प्रयत्न केला
तिथे मला विश्वासघाताशिवाय काहीच मिळाले नाही. मित्रांनो, आजच्या काळात सरडा आणि माणसात काहीच फरक राहिला नाही. सरडा संकट आल्यावर रंग बदलतो आणि माणसं गरज संपल्यावर रंग बदलतात. दारातलं कुत्रं शिळी भाकर खाऊन पण ते इमानदारीने राहते, पण तो तर घासातला घास देऊन पण माझ्यासोबत गद्दार निघाला. मी फक्त बोलून दाखवत नाही. ज्यांनी गद्दारी केली ना, ते आज पण माझ्यासाठी गद्दारच आहेत. तुमच्यावरून विश्वास तर माझा तेव्हाच उडाला होता, जेव्हा तो माझ्या गैरहजेरीत माझ्या विरोधात लोकांचे कान भरत होता. मित्रांनो, सगळ्यांना आपलं मानायचं, पण सगळ्यांपासून 4 हात लांबच राहायचं. कारण या कलियुगात कोण कधी धोका देईल हे सांगता येत नाही. कोणी किती पण आपल्या जवळचा असू देत, कोण कोणासाठी येत नसतो. मित्रांनो, लोक बदलले की आपण आपला रस्ता बदलायचा. रस्ता बदलला की आयुष्य बदलते. पण चुकीच्या व्यक्तीमागे पळण्यात रस्ता चुकला की आपले नशीब बिघडते. शब्दाने शब्द वाढतो, तो पुसला जात नाही. शब्दाने झालेला घाव कशानेच मिटला जात नाही. चांगले भाग्य आणि लक्ष्मी कधीच कोणाशी बांधील नसते. जिथे तिच्या गृहप्रवेशासाठी कष्टाचे माप ओलांडले जाते, तिथेच ती न थांबणारी हक्काची मालकी नसते. मित्रांनो, आयुष्यात सुख पेरण्यासाठी दुःखाची जमीन कष्टानेच नांगरावी लागते. स्वप्ने अशी बघा जी तुम्हाला सकाळी 5 वाजताच उठवायला लावतील. यश मिळवण्याची क्षमता फक्त त्याच्यातच आहे ज्याच्यात स्वप्न पाहण्याची कुवत आहे. आपण जे देतो ना, तेच आपल्याकडे परत येते. त्यामुळे चांगलं द्या, तुम्हाला चांगलंच मिळेल. मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते, पण कमावलेली नाही. आणि मित्रांनो, तुम्ही इथे कमावण्यासाठी आला आहात, कुणाला वागण्यासाठी नाही. सहानुभूती म्हणजे एक राक्षसच आहे. ती देणाऱ्याचा अहंकार वाढवते तर घेणाऱ्याची दुर्बलता वाढवते. मित्रांनो, या 2 गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखत असते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम, आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा आपल्या अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाहीत. ते स्वतः प्रयत्न करतात आणि नेहमी यशस्वी होतात. या जगात कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. मित्रांनो, आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच गमवू नका जो तुमच्यावर रागावल्यानंतर स्वतःहून तुमच्या जवळ येत असेल. कोणताही माणूस सत्याला बदलू शकत नाही, परंतु सत्य मात्र माणसाला बदलू शकते. स्वतःचा शोध घेण्यासाठी कोणी तुम्हाला वेळ देत नाही, तो आपला आपण शोधायचा असतो. मित्रांनो, कुणीही विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार, राग व्यक्त करत असेल तर फक्त त्यावेळी तुम्ही शांत राहा. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. नुसतंच आपलं म्हणून इथे चालत नाही. आपल्यांनी आपल्याला मनापासून आपलं समजावे लागते. कर्म करताना आनंद वाटत असेल तर त्या कामात अचूकता येते. मित्रांनो, नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची पाळी येते. प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आहे, आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक आहे. पोटात गेलेले विष हे फक्त एकाच माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हजारो नाते संपवून टाकते. म्हणूनच दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, बदल स्वीकारल्याशिवाय प्रगती होणे अशक्य आहे, आणि जी माणसं स्वतःच्या मनाला बदलू शकत नाहीत ती काहीच बदलू शकत नाहीत. स्वतःला कायम आनंदी ठेवलं की आयुष्यातील बरीचशी दुःख नाहीशी होतात. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते
त्याला कोण विजू शकते? मित्रांनो, आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते, कारण लोक सल्ला देतात पण साथ देत नाहीत. स्वतःशी लढण्यासाठी नेहमीच तयार राहा, कारण जग तेव्हा जिंकता येते जेव्हा आपण स्वतःलाच ओळखलेले असतो. कौतुकाची तुम्ही कितीही जास्त अपेक्षा धराल, तिथेच निंदेचे भय तुम्हाला जास्त वाटेल. मित्रांनो, ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे, आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे. शब्द दिल्याने आशा निर्माण होतात, आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास निर्माण होतो. दुनिया कशी का असेना, आपण मनाने इतकं चांगलं राहायचं की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे. चांगली बुद्धी आणि चांगले मन यांची जोडी नेहमीच विजयी होत आली आहे. मित्रांनो, विषय किती वाढवायचा, कुठे थांबायचं, कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमतं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो. पाण्यात कपात करा, नाहीतर कपात पाणी मिळेल. जेव्हा तुम्हाला हार मानावीशी वाटेल तेव्हा ती गोष्ट आठवा ज्यामुळे तुम्ही सुरुवात केली होती. जसं जसं वय वाढत जाईल तसं तुमच्या लक्षात येईल की इतर सर्व गोष्टीपेक्षा दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आरोग्य आणि पैसा. मित्रांनो, लोक जेव्हा तुम्हाला नकार देतात तेव्हा त्याला नवीन काहीतरी मिळवण्यासाठीचा होकार समजून पुढे जा. ओळख आणि नाव छोटं जरी असलं ना तरी सुद्धा चालेल, पण ते स्वतःचे असावे. मित्रांनो, कधीही मूर्खांशी वाद घालू नका. ते तुम्हाला आपल्या पातळीला आणून आपल्या अनुभवाने तुम्हाला हरवतात. कुणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवानुसार माणसांची पारख करा, म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत. कोणाजवळ स्वतःचे दुःख बोलताना फार विचारपूर्वक बोला, कारण माणसं अशीही आहेत की जी रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसते, आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असते. मित्रांनो, आपण का पडतो तर परत उठून उभे राहण्यासाठी, आणि आपण अयशस्वी का होतो तर परत पुन्हा यशस्वी होण्यासाठी. केलेल्या गोष्टीचा अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर आपल्याला उचलावाच लागतो. मित्रांनो, समस्या आणि कठीण परिस्थिती हे देवाने आपल्याला मोठं बनवण्यासाठी दिलेली संधी आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. जीवन हा प्रवास आहे, स्पर्धा नाही, त्यामुळे याचा आनंद घ्या. जी माणसे आयुष्यात चुका करत नाहीत ती माणसे कधीच काही नवीन शिकत नाहीत. मित्रांनो, आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल याची आशा सुटत नाही, म्हणूनच आपण जगतो. कष्ट अशी चावी आहे की नशिबात नसलेल्या गोष्टींची सुद्धा दरवाजे उघडून देते. घरात कितीही पैशांची कमी असली तरी आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आणून ठेवतो. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे माणसे मनोबळ दुबळे करणारेच असतात. आपले प्रत्येक कृत्य हे आयुष्यातले शेवटचे कृत्य आहे असे समजून वागत जा. मित्रांनो, नशिबावर अवलंबून राहून भविष्य घडत नसते. जरा एकदा आई वडिलांचे कष्ट आठवा, मग तुमचे भविष्य नक्कीच चांगले घडेल. आजचे कष्ट तुम्हाला त्रास देतील, पण उद्या तुम्हाला यश मिळेल. पण आज आळस केला तर पुढे आयुष्यभर कष्ट सोसावे लागतील. कुठलीही गोष्ट सुरू करण्याआधी तिचा शेवट कसा करायचा याचा विचार करा. मित्रांनो, या जगात फक्त सामान्य माणसेच स्वतःला मोठं समजतात,
खरोखर जे मोठं असतात त्यांना स्वतःच्या मोठेपणाचा विचार करायला वेळच नाही. शौर्य तुझ्यात नसेल तर नशिबाला दोष देऊ नकोस. जर खरंच तुला जिंकायची भूक असेल तर मागे वळून पाहू नकोस. मित्रांनो, संघर्षाच्या काळात माणूस एकटाच असतो, तर यशस्वीच्या काळात अवघं जग त्याच्या सोबत असते. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही. जर जीवनात काही वाईट होत असेल तर थोडा संयम ठेवा, कारण रडल्यानंतर हसण्याची मजा काही वेगळीच असते. माणूस एक दुकान आहे आणि जीभ त्या दुकानाचा टाळा आहे. तो टाळा उघडल्यावरच समजते की ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं आहे. मित्रांनो, दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. मूर्ख लोकांना तुमच्यापासून नेहमी लांब ठेवा. कमी बोला, ॲक्शन जास्त करा. दररोज मेडिटेशन करत जा. दिखाऊपणा करू नका. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नाही, तो रक्तातच असावा लागतो. त्या टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो. जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध कधीच लागत नाही. जेवढं उंच शिखर निवडाल तेवढे सोबती कमी होतात. खपलीचा भार सहन होऊ नये अशा काही जखमा असतात. सगळ्यांनी साथ सोडली तेव्हाच माणसं कळली. पावसात गरमागरम चहा पिलो तेव्हा आयुष्याची मजा कळली. पैसे नसताना वेगळी किंमत, पैसे असताना वेगळी किंमत. तेव्हा माणूस म्हणून जगण्याची खरी किंमत कळली. मित्रांनो, परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीही शिकवत नाही.